आपला आवाज कोकण 24 तास। मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी जीवनामध्ये खेळाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी व्यक्त केले आहे। बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ माझे बॅचमेट, तुमचं ते 2018 बॅच त्यांनी सांगितलं होतं 17, माझे बॅचमेट आणि माझे परम मित्र जिल्ह्याचे SP श्री नितीन बगाटे साहेब, श्री BB मामुनी आपले ॲडिशनल SP, दापोली तालुक्याचे सगळे अधिकारीगण, आपले महाराष्ट्राचे कोकण डिव्हिजनचे वेगवेगळे ठिकाणी, ठाणे, नवी मुंबई सगळ्या ठिकाणीपासून आलेले माझे पोलीस बांधव भगिनी, सर्वप्रथम जसं आता आपल्याला SP साहेबांनी सांगितलं सेन्स नाही की आपले जीवनामध्ये खेळाचं एक खूप महत्त्वपूर्ण स्थळ आहे। त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खेळाडू जे असतात त्यांच्यामध्ये एक कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट, ब्रदरहूड किंवा सिस्टरहूड हा स्पिरिट आणि ओव्हरऑल स्पोर्ट्स पासून म्हणजे खेळाडू म्हणून आपण टीमवर्क कसं करू शकतो, हा सगळे वेगवेगळे क्वालिटीज डेव्हलप होतात। ज्या ब्रदर्स अँड सिस्टर्स आपले या वेगवेगळे पोलीस तुकडीचे जे समोर आहे, काही क्रिकेट खेळत असेल, डेली बेसिसवर फुटबॉल, रनिंग करत असेल, जिम अटेंड करत असेल, मॅरेथॉन, आयरनमॅन, हे वेगवेगळे खेळ आपण खेळत असेल, परंतु मला असं वाटतोय पर्सनली की जीवनामध्ये आपले आरोग्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट स्पोर्ट्सचा रोल आहे आपली पर्सनल स्ट्रेस, जे आपला मानसिक स्ट्रेस असतो। कारण आपण प्रशासनामध्ये असल्यामुळे 24 तास 7 दिवस 365 डेज कुठेही कधीही आपली सर्व्हिसेसच्या पब्लिकला गरज असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला कन्सिस्टंट एक आपल्या डोक्यामध्ये स्ट्रेस असतो। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विजयी क्रीडांगणावर 50व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांचे भव्य आणि उत्साहवर्धक उद्घाटन डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदल, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। मान्यवरांच्या उपस्थितीने उद्घाटन सोहळ्याला विशेष महत्त्व लाभले। पोलीस खेळाडू हे खेळ जिंकण्यासाठी खेळत नाहीत, तर आयुष्य जिंकण्यासाठी हे खेळ खेळतो। हे खेळाडू संघासाठी धावता समाधानासाठीही धावतो, मनाच्या देवतेकडे संघासाठी यशाचं चांदणं मागतो। त्यासाठी हा खेळाडू या मातीत तितकाच आत्मीयतेने राबतो। म्हणूनच पोलीस खेळाडू हे खेळ खेळत नाहीत, तर हे खेळ जगतो, हे खेळ जगतो। येस, आणि आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते या फुग्यांना अवकाशात सोडून आजच्या कार्यक्रमाचा सुंदर असं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। 50वी कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 रत्नागिरी उद्घाटन समारंभ आजच्या या कोकणाच्या सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणात कृषी विद्यापीठ डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ पुढील काही दिवस सुरू राहणारी ही स्पर्धा पारदर्शक पद्धतीने पार पडो अशी अपेक्षा जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी व्यक्त केली आणि उपस्थित सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। त्या स्ट्रेसला काढण्यासाठी, ते मानसिक तणाव जे आपल्याकडे असतो त्याच्यासाठी जे फिजिकल ऍक्टिव्हिटीज आणि स्पोर्ट्सचा महत्त्व आहे आणि त्याचा जे रोल आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे। आज आपण इथे सगळे कॉम्पिटिटिव्ह स्पिरिटमध्ये टीमवर्क डेव्हलप करण्यासाठी, एक फ्रेटर्निटी डेव्हलप करण्यासाठी आलेले आहे समोर, परंतु त्याचपेक्षा जे डेली कन्सिस्टंट स्पोर्ट्सचं महत्त्व आपल्या लाईफमध्ये आहे ते आपला स्ट्रेस कमी करणे, आपल्या जीवनामध्ये जास्त एक इंटरनली जे हार्मोनल बॅलन्स असतो त्याला मेंटेन करणे आणि एक चांगला
आपण जेणेकरून आपली फॅमिली असेल, कुटुंब असेल, आपले समाजचे वेगवेगळे लोक असतील त्याच्यासोबत कम्युनिकेशन साधू, त्याच्यामध्ये पण स्पोर्ट्सचा एक खूप महत्त्वाचा रोल असतो. माझी फक्त ही अपेक्षा आहे की आपण आता पुढचे काही दिवसामध्ये सगळी ॲक्टिव्हिटीजमध्ये मोठ्या प्रमाणात पार्टिसिपेट करावे, एक हेल्दी कॉम्पिटिशन म्हणून पार्टिसिपेट करावे आणि स्पोर्ट्स मेन लाईक क्वालिटीज म्हणजे टीमवर्क असतो, दुसरे लोकांना प्रोत्साहन देणे, त्याच्या सोबत या पार्टिसिपेट करणे. म्हणजे यू हॅव ऑलरेडी वन, तुम्ही आज आपल्या समोर आहे, तुम्हाला विनिंगची काय गरज नाही, परंतु रियल विनिंग इज व्हेन यू आर हेल्पिंग अदर्स. तो या कॉम्पिटिशनमध्ये आपण सगळे आपले जे टीममेट्स आहे, आपले कॉम्पिटिटर्स आहेत, त्यांना पण हेल्प करावे. त्या स्पिरिटने जर आपण याच्यामध्ये आज पार्टिसिपेट केला तर मला वाटतोय की या कॉम्पिटिशनचा एक रियल जे स्पिरिट आणि लेटर आहे ते आपण अचीव करू शकणार. या शब्दाने मी माझे वाणीला विराम देतो आणि होपफुली पुढचे काही दिवसामध्ये एक चांगली ही स्पर्धा इथे होणार आणि जे काही आपल्याला जिल्हा प्रशासनाकडून हेल्प लागेल ते आपण सुद्धा ते आपल्याला देऊ. धन्यवाद. या स्पर्धांसाठी कोकण विभागातील 7 जिल्ह्यांमधील पोलीस दलातील शेकडो खेळाडू दापोलीत दाखल झाले असून परिसरात क्रीडा उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. पालघर, मीरा भाईंदर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील पोलीस खेळाडू विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपली उत्तम कामगिरी सादर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. स्पर्धांचा समारोप 13 डिसेंबर रोजी होणार असून अंतिम दिवशी विजेत्या खेळाडूंना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. 5 दिवस चालणाऱ्या या क्रीडा स्पर्धात धावणे, खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल यासह अनेक क्रीडा प्रकारांचे रोमांचक सामने रंगणार असून प्रेक्षकांना क्रीडा रसाची मेजवानी मिळणार आहे. दापोलीने पोलीस क्रीडा स्पर्धांचे यजमानपद स्वीकारताच संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कोकणातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या खेळाडूंच्या उपस्थितीने क्रीडांगणावर सशक्त, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणाची निर्मिती झाली आहे. मी त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच माझे मित्र मनोज जिंदल त्यांनी आमच्या विनंतीस मान देऊन इथे उपस्थित राहिले. उद्घाटन समारंभ झाला. एवढ्या सुंदर अशा ग्राउंडवर आयोजन केलेलं आहे स्पर्धेचं, त्यांचाही मी खूप खूप आभारी आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले की एक खूप मोठी जबाबदारी, एका 7 पोलीस युनिटची जबाबदारी त्यांनी माझ्या खांद्यावर दिली. त्यांनी मोठ्या विश्वासाने मला सांगितलं की तू खेळत असतोस, तू ॲक्टिव्ह असतोस, तू चांगल्या प्रकारे हे गेम्स ऑर्गनाईज करशील. आणि मी त्यांना विश्वास दिला की हो सर, आम्ही ऑर्गनाईज करू. माहीत नव्हतं, समोर अंधार होता, कारण सगळ्यात मोठं चॅलेंज ह्या 1-2 सिंधुदुर्गमध्येही मी काम केलं आहे, रत्नागिरीतही काम केलं की इथे इन्फ्रास्ट्रक्चरचा मोठा चॅलेंज होता आम्हाला. आणि सगळंच अरेंजमेंट करण्यासाठी म्हणजे राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, जिल्हा मोठा असल्यामुळे ते सर्वच अरेंजमेंट करणं आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. पण ते चॅलेंज माझ्या टीमने स्वीकारलं. माझे ॲडिशनल SP, आमचे सगळे PI, SDPO यांनी खूप मेहनत घेऊन एवढं सुंदर असा नजारा इथे उभा केला आहे. आणि मी एक प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विचारू इच्छितो की माझा जो प्रश्न होता की आम्ही अरेंज करू शकू का, की आजची ही आपली व्यवस्था पाहता आपल्यातल्या किती जणांना असं वाटतंय की आम्ही आत्तापर्यंत यशस्वी ठरलेलोच आहोत आणि यापुढेही यशस्वी ठरू. तुमचा आवाज पोहोचला पाहिजे. भारत माता की. आवाज नाही आला. हे स्पोर्ट्स पर्सनचा आवाज नाही हा. भारत माता की. इकडून बिलकुल आवाज येत नाहीये. कोणतं युनिट आहे शेवटचं? कोणतं युनिट आहे तुमचं? सिंधुदुर्ग. पालघर. आवाज येत नाही तुमचे. SP ना सांगा का, फक्त पालघर बोलेल. भारत माता की. सेकंड युनिट. भारत माता की.
रत्नागिरी आवाज आला पाहिजे. भारत माता की नाही. भारत माता की. चौथं युनिट कोणतं आहे? आवाज नाही आला. रायगड. भारत माता की. कोणतं युनिट आहे? पाचवं. नवी मुंबई. नवी मुंबई. भारत माता की. त्याच्यानंतर कोणतं युनिट आहे? मीरा भाईंदर. युनिट छोटा आहे पण आवाज सगळ्यात मोठा पाहिजे तुमचा. भारत माता की. यस राईट. शेवटचा युनिट कोणता आहे? ठाणे ग्रामीण. भारत माता की. व्हेरी गुड. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.